शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ ट्विट. व्हिडिओतला आमदार कोण? अंबादास दानवेंचा सवाल. अर्धवट व्हिडिओ ट्विट करून अंबादास दानवेंकडून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न. व्हिडिओची सत्यता बाहेर आल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, महेंद्र दळवींची प्रतिक्रिया. कॅश बॉम्बचा मुद्दा विधान परिषदेतही गाजला. प्रकरणाची चौकशी करण्याची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदेंची मागणी. अंबादास दानवेंपाठोपाठ मनसे नेते संदीप देशपांडेंचाही व्हिडिओ बॉम्ब. पीडब्ल्यूडी मधील भ्रष्टाचाराचा व्हिडिओ ट्विट करत सरकारवर निशाणा. फलटण डॉक्टर महिला आत्महत्येवर विधानसभेत चर्चा. हातावरील ते अक्षर डॉक्टर महिलेचंच. एसआयटी मार्फत तपास सुरू. लवकरच चार्जशीट दाखल होईल. मुख्यमंत्र्यांची माहिती. तर प्रकरणात राजकारणाचा प्रयत्न झाल्याचाही आरोप. मनपा निवडणुकीत एनसीपीला सोबत घेण्यास अडचण. एनसीपीला सोबत घेण्यास महायुतीची अडचण. भाजप शिवसेना निवडणुकांना सामोरं जाणार, सूत्रांची माहिती. हिवाळी अधिवेशनानंतरच मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागा वाटप होणार. मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार, तर राष्ट्रवादीला मात्र सोबत न घेण्यावर भाजप ठाम. महापालिका अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधीत 5 दिवसांची वाढ. 10 ऐवजी 15 डिसेंबरला प्रसिद्ध होणार यादी, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय. तुकडेबंदी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर. नगर विकास कायद्यावर परिणाम होऊ देणार नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात ग्वाही. आणि संतोष देशमुखांच्या हत्येतील फरार आरोपीला अटक करा. धनंजय मुंडेंना देखील आरोपी करा. 4 महिन्यांनंतर आम्ही रस्त्यावर उतरणार, जरांगेंचा सरकारला इशारा.